नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुमची ही जर युट्यूब शॉर्टला जर 100-200 व्ह्यूज जर येऊन जर थांबत जर असतील तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमची ही व्ह्यूज डायरेक्ट 100K 200K पर्यंत ते 1 मिलियन पर्यंत तुमची ही व्ह्यूज जाणार आहेत. तर तुम्हाला ही जर योग्य पद्धतीने जर युट्यूब शॉर्ट जर अपलोड जर करायला जर येत जर नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. चला तर आता आपण जाऊया डायरेक्ट स्क्रीनवरती. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा जायचं आहे क्रोम ब्राउझरवरती. तिथे गेल्यानंतर युट्यूब चार्ट्स असं सिलेक्ट करा, तर टाका. त्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल युट्यूब चार्ट वरती क्लिक करा. आता लोडिंग होत आहे. लोडिंग झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, इथं पूर्ण असे ट्रेंडिंगचे सर्व गाणे इथं येतील तुम्हाला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला वरती एक असा ऑप्शन दिसेल, शॉर्ट सॉन्ग. तिथे गेल्यानंतर तुम्ही इथं वरती तुम्हाला नंतर तुमची कंट्री सिलेक्ट करा, जे तुम्हाला कंट्रीचं पाहिजे आहे. आता इथं मी बघतो कुठल्या कंट्री, युक्रेन. आता हे युक्रेन मध्ये हे सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे, तुम्ही बघू शकता इथं. आता आपण बघूयात इंडियामध्ये कुठलं सॉन्ग ट्रेंडिंगला चालू आहे. जाऊयात आणि इंडिया सिलेक्ट करूयात. इंडिया बघू शकता तुम्हाला इथं पहिल्या नंबरला हे गाणं आहे, दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरला हे सर्व गाणं ट्रेंडिंगला आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर इथं साईडला एक एरो दिसेल, त्यावरती क्लिक करा. तिथे गेल्यानंतर तुम्ही व्ह्यू ऑल शॉर्ट्स वरती क्लिक करा. तुम्ही बघू शकता इथं किती व्ह्यूज आहेत. 421 मिलियन, 115 मिलियन, 73 मिलियन प्रत्येकाला व्ह्यूज आहेत. तुम्ही बघू शकता इथं 4.1 मिलियन ह्याला लाईक आहेत. इथं आपण क्लिक करूयात, ह्यांचं चॅनल बघूयात. बघू शकता तुम्ही शॉर्ट्सला हे गाणं यूज केल्यामुळं किती व्ह्यूज आलेले आहेत ह्यांना. इकडे गेल्यानंतर इकडं लॉंग व्हिडिओजला काहीच व्ह्यूज नाही आहेत, कमीच व्ह्यूज आहेत, 100K असेच व्ह्यूज आहेत. पण शॉर्ट्स व्हिडिओजला पूर्ण असे व्ह्यूज बघा यांच्या मिलियन मध्ये आहेत, कारण का हे पण ट्रेनिंग सॉन्ग वापरतात. तर आपण आता बॅकला येऊयात. तिथं तुम्हाला नंतर खाली ऑप्शन दिसेल यूज दिस साऊंड, त्यावरती क्लिक करायचं. तिथे गेल्यानंतर तुम्ही तुमच्या गॅलरीत जावा. माझा इथून व्हिडिओ सिलेक्ट करून घेतो. हा व्हिडिओ सिलेक्ट करतोय, बघू शकताय मी आता सिलेक्ट केलेला आहे. तर तुम्ही आता इथून कमी जास्त पण करू शकता ह्याचा आवाज. बॅकग्राऊंड म्युझिक आपण फक्त जे ट्रेंडिंग जे सॉन्ग जे आपण जे घेतलेलं आहे ते फक्त मी आता 10% ठेवतो, आणि आपलं जे ओरिजिनल जे ऑडिओ आहे तो 100% ठेवतो. त्यानंतर तुम्ही बघू शकताय इथून नंतर नेक्स्ट करा. नंतर तुम्हाला सर्च करायचं आहे जेमिनी सर्च केल्यानंतर तुम्ही ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्ही इथं सिंपली जो तुमचा व्हिडिओ आहे तो इथं तुम्ही ऍड करा. तुम्ही इथं तुमचा व्हिडिओ मी माझा ऍड करतो, तुम्ही बघू शकताय. तिथे गेल्यानंतर गिव मी कॅप्शन अँड हॅशटॅग फॉर यूट्यूब व्हायरल शॉर्ट एवढं टाका तुम्ही. तिथे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्याला किती कॅप्शन दिलेले आहेत. इथला जो तुम्हाला आवडेल तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. मी आता सिंपली इथून कॉपी करतो, पेस्ट केल्यानंतर बॅकला येतो. बॅकला आल्यानंतर पेस्ट करतो. पेस्ट केल्यानंतर अजून एकदा बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथून हॅशटॅग सिलेक्ट करा. तुमच्या टायटलच्या तिथंच तुम्ही इथं हॅशटॅग टाकून घ्या. इथं टाकल्यानंतर तुम्ही बॅकला या. तुम्हाला जेवढे टाकायचे तेवढे टाका. त्यानंतर डिस्क्रिप्शनमध्ये शॉर्ट्सला डिस्क्रिप्शनमध्ये जास्त काही टाकायची गरज नाहीये, फक्त तुम्ही हॅशटॅग जरी टाकले तरी पण तुम्हाला चालेल. तर तुम्ही इथं भरपूर हॅशटॅग टाका. मी आता हॅशटॅग टाकतो, 15-20 हॅशटॅग टाकून घेतो जेणेकरून व्हिडिओ व्हायरल होईल. बॅकला येतो. बॅकला आल्यानंतर तुम्ही आता बघू शकताय इथं जर तुम्ही जर एआयचं जर व्हिडिओ जर बनवलं जर असेल तर तुम्ही येस करा, कारण का मी एआयनं व्हिडिओ बनवलेला आहे, मी येस करतो. त्यानंतर तुम्हाला टॅक्स इथं नंतर आपण टाकूयात गिव मी टॅक्स.
आता आपल्याला टॅग पण येतील, जो आपले व्हिडिओ रिलेटेड आहेत ते पूर्ण टॅग येतील. तुम्ही सिंपली इथून असं कॉपी करा, एक एक घ्या, पूर्ण असं कॉपी करू नका. इथे गेल्यानंतर पेस्ट करा, तिथे गेल्यानंतर ना अंडरस्कोर दाबा, त्यानंतर बॅकला आल्यानंतर ना तुम्ही कमीत कमी 5-6 तरी टॅग तुम्ही यूज करा, जेणेकरून तुमची व्ह्यूजला येतील व्हिडिओला. अल्गोरिदमला जो व्हिडिओ तुमचा रिलेटेड आहे तो तुम्हालाही पुश होईल, नंतर न मदत होईल. तुम्ही बघू शकता टायटल टाकलेले आहे. त्यानंतर बॅकला यायचे, बॅकला आल्यानंतर एडिटचं ऑप्शन दिसेल तुम्हाला. एडिट मध्ये गेल्यानंतर ना तुम्ही इथं तुम्हाला जो थंबनेल जो घ्यायचा आहे, जो तुमचे जो व्हिडिओ मध्ये जो चांगला आहे, तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता असं पूर्ण. त्यानंतर ना आता मी हा सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्ही इथं तुमचे जो व्हिडिओ जो रिलेटेड आहे ते तुम्ही टाका. पार्ट 1, पार्ट 2 असं टाका. तुम्ही पार्ट 1 इथं लिहून टाका पूर्ण असं. त्यानंतर झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ पब्लिक नाही करायचं, नंतरचा अनलिस्टला तुमचा व्हिडिओ ठेवायचा. कमीत कमी अर्धा 1 तास तरी तुम्ही अनलिस्टला व्हिडिओ सिलेक्ट करून ठेवा. नंतर थोड्या वेळानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ पब्लिक करा, जेणेकरून अनलिस्टला ठेवल्यानंतर यूट्यूबला समजेल की तुमचा व्हिडिओ कशा प्रकारे आहे आणि कुठल्या ऑडियन्सला तुमचा व्हिडिओ हा शो करायचा. तर आता आपला पूर्ण प्रोसेस झालेली आहे. तर तुम्ही इथं लोकेशन पण टाकू शकता. जर इंडिया जर असेल तर तुम्ही इथं इंडिया सिलेक्ट करा. मी इंडिया सिलेक्ट केली. त्यानंतर इथं तुम्ही इथं सिलेक्ट करा, नो इट इज नॉट फॉर किड्स असं सिलेक्ट करा. जर तुम्ही जर केलं तर तुम्हाला खूप तुम्हाला अडचणी येतील, तर करूच नका. आता आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकताय इथं आला व्हिडिओ अँड ऑडिओ रिमिक्स, त्याला पण ऑन करून घ्या. तुम्ही बॅकला या, कमेंट्सला पण ऑन करून घ्या. आणि तुम्हाला जर कोणाला जर इन्व्हाइट जर करायचं जर असेल तुमच्या व्हिडिओमध्ये कॉलॅब जर करायला, तर तुम्ही इथं सिंपली तुम्ही कॉलॅबवरती जावा, सर्च करा तो चॅनलचं नाव आणि तुम्ही नंतर कॉलॅब करा त्यांना. चला तर मग आता आपला व्हिडिओ अपलोड करूयात. बघू शकता आता आपला व्हिडिओ अपलोड होत आहे. आता आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे पूर्ण. आपलं आता हे जे सॉन्ग आहे ते 25 मिलियन लोकांनी यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं आपलाही व्हिडिओ पुश व्हायला मदत होते आणि त्यांच्याही फीडला ह्या सॉन्गमुळे आपलाही व्हिडिओ दिसतो. पुढचा व्हिडिओ कशावरती पाहिजे नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका.